करणार आज अभंगाच कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे. काय तुम्हा सर्वांना एक माझी विनंती आहे. काय विनंती आहे? तुम्ही सर्वांनी हात जोडा आणि माझ्या बरोबर पण तुम्ही म्हणणार ना? म्हणणार का महिला मंडळ? म्हणणार ना? प्रथम नमन करू वक्रतुंडा उमा शंकराच्या सुता पायावर ठेवोनिया माता साष्टांग दंडवत कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि महायोग पीठे तथे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्र समागष्टतिष्ठं तमानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन. दुसरे चढाना दुसरे चढाना संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरू दास तुका दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आदत्र जननी देवाची मस्तक माझा पाया यावारी यावारे करी संतांच्या यावारे करी संतांच्या यावारे करी संतांच्या बंदक हे पायावरी यावारे करी संतांच्या यावारे करी संतांच्या यावारे करी संतांच्या मस्तक माझं पायावरी या वार करी संतांच्या श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नव कंजलोचन कंज मुख कर कंज पद
पदारी कीर्तन में आवोजी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आवोजी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पदारी कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पदारी कीर्तन में आप भी आना संग रामजी को लाना रामजी को लाना संग सीताजी को लाना आप भी आना संग रामजी को लाना यो. रामजी को लाना संग सीताजी को लाना चलो आवो जी पवन कुमार कीर्तन में चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ रे पवन कुमार पदारी कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पदारी कीर्तन में हरि कीर्तन में हरि कीर्तन चलो आवो जी पवन कुमार बदारो हरि कीर्तन में विठल विठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडेसा परिहार द्यायचा असा की आज आपल्या सर्वांना ज्ञातच आहे म्हणजे माहितीच आहे आज आपल्या सर्वांना आज आपण सर्वजण काय इथे एकत्रित जमलेलो माहिती आहे ना धर्मपुरीकर अय महिला मंडळ झोपला का काय आ नाही ना झोपला नाही सर आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज या ठिकाणी श्री सद्गुरू बाळूमामा मंदिर व गोशाळा धर्मपुरी तसेच श्री संत बाळूमामा आदमालय बाळूमामांचा बगा क्रमांक 11 आज या ठिकाणी आलेला आहे खरं म्हणजे खूप भाग्याचं आपण तुम्ही आम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहोत का भाग्यवान आहोत कारण की अनेक जन्माचं पुण्य लागतं काय अनेक जन्माचं पुण्य लागतं तेव्हा साधू संतांच्या भूमीमध्ये आणि या साधू संतांच्या भूमीमध्ये आज आपण तुम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो आहे आणि या नामस्मरण कीर्तनाचा सोहळा आज खरं म्हणजे इथं ठरलेला आहे आज खरं म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोतच कारण की आज बाळूमामा साक्षात मेंढी माऊलींच्या रूपामध्ये आज या ठिकाणी आलेले आहेत म्हणूनच आज या कीर्तनाच्या सेवेसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे मामा श्री सचिन महाराज देशमुख ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार युवा कीर्तनकार तसेच समाज प्रबोधनकार ज्यांच्याकडून आम्हाला काही ना काहीतरी शिकायला भेटतं काही ना काहीतरी कोणत्या रस्त्यावरती चालायचं ज्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन भेटते असे असणारे सागर महाराज काटकर ते सुद्धा उपस्थित आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आहे तसेच आमचे काकाश्री आहेत प्रवीण महाराज पवार खूप सुंदर असे मृदुंगाचार्य ते सुद्धा उपस्थित आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आमचे वडिलाप्रमाणेच ज्यांचं प्रेम असतं आमच्यावरती प्रकाश चव्हाण ते खूप सुंदर असे हार्मोनियम वाजवतात ते सुद्धा उपस्थित आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद सुंदर असे मृदुंगाचार्य करणारे दादा आहेत तसेच समाधान महाराज आहेत दादा खूप सुंदर असा मृदुंग वाजवतात त्याबद्दल तुमचं सुद्धा धन्यवाद तसेच विनयकरी महाराज असतील व माझं कीर्तन ऐकण्यासाठी इथं सर्वजण आलेले त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि खरं म्हणजे आज सांगावं म्हणजे असं की आज एवढा सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे दादा खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आज अनेक ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर अशी साऊंड सिस्टीम भेटतच नाही पण आज पहिल्यांदाच या ठिकाणी खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम भेटलेली आहे आणि खरं म्हणजे आपल्याला प्रत्येक क्षण जीवनात आलं काही क्षण ध्यानात राहतो काही क्षण आपण विसरून जातो का नाही पण हा क्षण कायमस्वरूपी आपल्याला आठवला पाहिजे असे व्हिडिओ शूटिंग करणारे यूट्यूब चॅनल बाळूमामा हरी जागर भक्त बाळूमामा दादांचा खूप सुंदर असा चॅनल आहे त्या ठिकाणी आज आपल्याला सर्वांना कीर्तन पाहायला भेटणार आहे ते सुद्धा खूप सुंदर असं कार्य करत आहे त्याबद्दल त्यांच्यासाठी पण तुम्ही सर्वांनी टाळ्या आणि विठ्ठल विठ्ठल
ऐका तुकोबरा या अभंगामध्ये काय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. अहो या भूतलावरती आल्यानंतर तुम्ही आम्ही काय करावं तुकोबराय सांगतात. अहो त्या भगवंताला आपलंसं करा त्याशिवाय जीवनामध्ये सुख नाही. नाहीतर कसा आहे हा संसार येरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. अहो ह्या जगामध्ये पुढं सुद्धा दुःख आहे मागं सुद्धा दुःख आहे. हा दुःखानेच भरलेला हा संसार आहे. मग ह्या संसारामध्ये जर भगवंताला जर आपलंसं नाही केलं तर दुःख भेटणार आहे. मग त्याच भगवंताला तुकोबराय म्हणतात की आपलंसं करा. मग त्या भगवंताला आपलंसं करण्यासाठी काय करावं लागतं तर त्या भगवंताचं पिस म्हणजे काय बोला. पिस म्हणजे वेड. त्या भगवंताचं वेड लागून घेतलं आलं पाहिजे. त्या भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे. म्हणून तुकोबराय तेच म्हणतात मी त्या भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून माझी कीर्ती कुठं राहिली या भूतलावरती राहिलं. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरी कीर्तिमान. मग तुम्ही आम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा त्या भगवंताचं पिस लावून घ्या तर आपली सुद्धा कीर्ती या भूतलावरती राहणार आहे. विठ्ठल ऐका ताई दादा आपण तुम्ही आम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहोत. का आहोत आता तुम्हाला प्रश्न पडलाच की आपण सर्वजण कस काय भाग्यवान आहेत. महाराज म्हणतात प्रश्न पडतोच का नाही. महाराज म्हणतात म्हणल्यानं आपण कस काय आपण भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत कारण की आपण ह्या महाराष्ट्र या राज्यामध्ये जन्माला आलेलो आहे. भारत या देशामध्ये जन्माला आलेलो आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहे. कारण की हा देश हे राज्य कसं आहे संत सांगतात पवित्र ते कुळ जेते हरीचे दास जन्मा घेते जेते हरीचे दास जन्मा घेते जेते हरीचे दास जन्मा घेते जेते हरीचे दास. हे पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. जेते हरीचे दास जन्म घेते जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. अहो कोणती भूमी आणि कोणता देश पवित्र आहे तर जेते हरीचे दास जन्म घेते. अहो या संतांची भूमी जिथे हरीचे दास जन्म घेतात ना ती भूमी पवित्र आहे. म्हणून सांगायला गेलं ना आपला महाराष्ट्र तर खूप पवित्र आहे. कारण की ह्या महाराष्ट्राला संतांची भूमी संतांची मांडियाळी ह्या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटते. किती संत आहेत अनेक संत आहेत का नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत का नाहीत. महिला मंडळ जेवलाय का नाही म्हणसाल थांबा महाराज जेवण जायचंय कशाला म्हणताय विठ्ठल विठ्ठल. मग या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत आहेत ज्यांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हणलं जातं ते म्हणजे ज्ञानोबा आहे. बघा काय अधिकार आहे म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत आहेत. त्यामधील एक संत म्हणजे श्री संत माऊली ज्ञानेश्वर महाराज. अहो किती अधिकार. ज्ञानोबरांच्या अगोदर पण संत होऊन गेले आणि नंतर पण संत झाले. पण बघा ज्यांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हणलं जातं ते म्हणजे ज्ञानोबा आहे. अहो परत पुढे संत आहेत ना नामदेव महाराज आहेत एकनाथ महाराज आहेत संत सावता महाराज आहेत. अनेक संतांची मांडे आहे. नवे नवे त्या काळामध्ये संत होते असं नाही. या कलियुगामध्ये सुद्धा संतांनी अवतार घेतला. त्या संतांचं नाव म्हणजे श्री संत बाळूमामा महाराज. कलियुगामध्ये पण अवतार आहे बाळूमामांचा बघा. पण संत अवतार घेतात कशासाठी तुमच्या आमच्या हितासाठी तुमच्या आमच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याण संतांच्या. अहो तुमच्या आमच्या कल्याणासाठी आपल्याला माहित नसतं आपण कोणत्या रस्त्याने जावं कोणत्या रस्त्याने चालावं आपल्याला माहित नसतं. ते सांगायसाठी संतांचं अवतार कार्य.
अहो बघा, ज्ञानोबरायांच्या जीवनातून पण माणसाला काही ना काहीतरी संदेश भेटतो संतांनी. कारण की तुमच्या आमच्यासाठीच काही ना काहीतरी ग्रंथ लिहून ठेवलेले. प्रत्येक गोष्ट केली ते तुमच्या आमच्यासाठीच केलेले आहे संतांनी. का त्यांनी स्वतःसाठी घर बांधलं का जमीन घेऊन ठेवली आपण जसं घेतो? बोला बोला, घेऊन ठेवली का? नाही केलं. पण तुमच्या आमच्यासाठी हिताच्या गोष्टी मात्र संतांनी सांगितलेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि ते त्यांनी स्वतःसाठी काही नाही केलं पण आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे. मग संत काय साधं सुद्धा व्यक्तिमत्व आहे का? संतांचे साधे सुद्धा व्यक्तिमत्व आहे ते नाही. अहो संतांचं जीवन पाहायला गेलं तर त्यांच्या जीवनामध्ये आश्चर्य पाहायला भेटतात. काय भेटतात? आश्चर्य. आता आश्चर्य म्हणजे माहिती आहे का? सांगू का? आश्चर्य म्हणजे जे होणेच नाही पण झालं त्याला म्हटलं जातं आश्चर्य. काय म्हटलं जातं? आश्चर्य. मग संतांच्या जीवनामध्ये काय आश्चर्य? आता सांगायला गेलं ना, ज्यांचा अभंग आहे ते म्हणजे तुकोबर आहे. आता तुकोबरायांच्या जीवन चरित्राचा जर विचार केला तर तुकोबरायांच्या जीवन चरित्रामध्ये अनेक आश्चर्य पाहायला भेटतात. आता पहिलं आश्चर्य, आता तुम्ही म्हणसाल काय तुकोबरायांच्या चरित्रामध्ये आश्चर्य पाहायला भेटतं? ऐका मंडळी, पहिलं आश्चर्य काय आहे तर ऐका. तुकोबरायांनी जो ग्रंथ लिहून ठेवला तो म्हणजे गाथा. 5वा वेद ज्याला म्हणलं जातं तो ग्रंथ म्हणजे गाथा. माणसाने काय केलं? त्या गाथाला, ग्रंथाला दगड बांधली. काय बांधली? बोला मला, काय बांधली? दगड बांधली आणि नदीमध्ये सोडलं, पाण्यामध्ये सोडलं. बघा, 1 2 3 दिवस नाही, 13 दिवस ग्रंथ कशामध्ये होता? पाण्यामध्ये होता. तरी आहे असा बाहेर आला. ही ख्याती कोणाची? तुकोबरायांची. म्हणून म्हणलं जातं, जरी दगडा सहित वया तारीला जैसे लया. अहो ग्रंथाला दगड बांधले ती. आता उदाहरण सांगू का तुम्हाला एक? ऐका, जर तुम्हाला पाहायचं असेल ना, उदाहरण सांगते मी तुम्हाला. एक दगड घ्या. काय घ्या? छोटासा एवढासा दगड घ्या. एक कागद घ्या. त्या दगडाला कागद गोल असा गुंडळा. उदाची वेळ झालेले आजूबाजूला असलेल्या सर्व मेडके बंधू व भाविक भक्तांनी लवकरात लवकर देवासमोर बसून घ्या. उदाला अडकून जाऊ नका. येणाऱ्या भाविक भक्तांना दर्शन बंद झालेलं आहे. सर्वांनी लवकरात लवकर बसून घ्या. 5 मिनिटात उद घालायचा कार्यक्रम चालू होणार आहे. आचार्य मंडळ कृपया आपण माणसं अडवण्यासाठी जायचं आहे. उदाच्या अडवू कोणी येऊ नका. पापाला दोषी कोणी होऊ नका. सर्वांनी लवकरात लवकर देवासमोर बसून घ्या. जय बाळूमामा. महिला मंडळ पुढे सरा, थोडं पुढे सरा, सरा पुढे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. दगड घ्या एक. ते छोटासा दगड घ्यायचा. त्या दगडाला कागद गुंडाळायचा आणि त्याचा गोल असा बॉल करायचा, चेंडू करायचा. काय करायचं? चेंडू करायचा. आणि तो पाण्यामध्ये टाका. विहिरीमध्ये, नदीमध्ये, एखाद्या ओढ्यामध्ये टाका आणि परत ना बाहेर काढा. हॅलो, आहे असा कागद राहणार आहे का? राहणार आहे का? नाही राहणार. तुमचं म्हणणं काय? नाही राहणार. म्हणजे आहे असा कागद बाहेर येणार नाही. पण तो ग्रंथ आहे असा बाहेर आला. बघा, दगड बांधली होती ग्रंथाला. सांगायची गोष्ट म्हणजे एक, बघा, त्या ग्रंथाला दगड बांधली होती. ती दगड ग्रंथ आहे का नाही तरवण्याचा प्रयत्न करत होती, पण माणसं बुडवण्याचा प्रयत्न करत होती. बघा, दगड काय करतात? निर्जीव दगड बुडू नाही म्हणून प्रयत्न करतोय आणि माणसं काय करतात? बुडावा म्हणून प्रयत्न करतात. बघा, आता माणसं प्रामाणिक आहेत का दगड प्रामाणिक आहेत? बोला बरं. हे पटलं असेल तर अजून एक उदाहरण सांगते तुम्हाला. ऐका, तुकोबाराय स्वतःच्या मुलीसाठी म्हणजे भागीरथीसाठी वैकुंठावर आले होते. मग वडील आलेत आपल्या घरी, आता किती आनंद होतो. महिला मंडळाला तर माहेरकडचं कुत्रा आलं तरी आनंद होतो. मग आपले वडील आलेत, मग भागीरथीला पण आनंद झाला. मग काय ना काय तर वडिलांसाठी केलं पाहिजे या. म्हणून त्या काळामध्ये मॅगी नव्हती. त्या काळामध्ये मॅगी नव्हती. मग काय करायचं?
म्हणून खीर करायची, बोटवं करायचं ठरवलं. आज मग ते जबाबदार असलेल्या सर्व भाई भक्तांना व मेडके बंधूंना विनंती आहे, आपण लवकरात लवकर देवासमोर बसून घ्या. उन्हाळ्यात कोणी जाऊ नका, कामाला दर्शन निघू नका. दर्शन रंग बंद झालेले आहे. येणाऱ्या भाई भक्तांनी समोर बसून घ्यायचं आहे. लवकरात लवकर बसून घ्या. उन्हाळ्यात कोणी जाऊ नका, कामाला दर्शन निघू नका. जय बाळमामा. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आपले वडील आल्यात म्हणून दूध आणायला भागीरथी शेजारी गेली. तर सर्वजण म्हणू लागले हिला वेड लागलं या, कोणी सुद्धा दूध दिलं नाही. मग कोणी सुद्धा गावामध्ये दूध दिलं नाही म्हणून भागीरथी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन रडत बसली होती. मग शेवट त्या दगडाच्या नंदीनं भागीरथीला दूध दिलं. बघा, कुणी दिलं? माणसाने दिलं नाही, दगडाने दिलं. अजून ते पटलं नसेल तर अजून एक उदाहरण सांगते. दोघा भावाची भांडणं झाली बांधावनं. कशावनं? बांधावनं. आता कोर्टात जावं तर लय करून केसेस त्याच्याच आहे त्या बांधावनं. मग दोघा भावांची जर भांडणं झाली 12 वाजता तर पंच येतात का नाही आणि सांगतात ह्या बांधावरती मी तर दगड ठेवतो, तू इकडं जायचं नाही आणि ह्याने तू तिकडं जायचं नाही. हा काय दगड राहिला बांधावरती. 5 वाजता जरी दगड ठेवला ना, संध्याकाळी 10 वाजता जाऊन बघावं कुणाच्या तर रानामध्ये तो दगड पडलेला असतो. बघा, मग दगड चालत गेला का त्याला उचलून नेलं होतं? बोला. ओढ घालायचं टायमिंग झालेला आहे, तरी सर्व बाळमामाच्या मेडकेने देवासमोर बसून घ्यायचं आहे. तसेच आरती आलेल्या सर्व भाई भक्तांनी देवासमोर बसून घ्यायचं आहे. जे कोण भक्त भाविक मेडके आजूबाजूला असतील सर्वांनी देवासमोर बसून घ्यायचं आहे. कृपया आजूबाजूला कोण देखील थांबू नये. आचार्य मंडळी आपण माणसं लावायला जायचं आहे. कृपया कोण देखील येऊ नये, पापाला दर्शन होऊ नये. विठ्ठल विठ्ठल दगड चालत जातो का उचलून न्यायला जातो? उचलून न्यायला लागतो. बघा, म्हणजे दगड प्रामाणिक आहेत पण माणसं राहिलेली नाही. अहो, भांडणं करते ते बांधवणं. खरं सांगायला गेलं तर काय हो भांडणं करायचे ते भावाची भांडणं त्या बांधवणं. 4 फूट इकडं आणि 4 फूट तिकडं. माणसाला कळ नाहीच. अहो, देणारा तो विश्वाचा मालक आहे. हो, देणारा तो विश्वाचा मालक आहे. अहो, त्याने ठरवलं ना तर तो राजाचा रंक सुद्धा करू शकतो आणि रंकाचा राजा सुद्धा करू शकतो. अहो, देणारा तो आहे. मग आपण कशाला 4 फुटावनं आणि 4 गुंठ्यावनं भांडत बसायचंय? देणारा तो आहे ना, विश्वाचा भगवान परमात्मा आहे, तो देणार आहे. हो, तरी भावाची भांडणं होते ती. अहो, कशाला भाऊ भांडणं करत असता? अहो, एकाच आईचे आपण 2 लेकरं असतो किंवा विचार करतं का? एकाच आईचे आपण 2 लेकरं असतो. बरं, त्याच्याकडे जास्त असेल ना तर असून द्या, आपलाच भाव आहे किंवा त्याच्याकडे काही गोष्टी जास्त असल्या ना असून द्यावं, आपलाच भाव आहे असा विचार करता आला पाहिजे. तर माणसाने या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये माणुसकी राहणार आहे असा विचार करत नाही माणूस. म्हणतो त्याला जास्त आहे. अहो, काय आपलाच भाव आहे, खाऊन दे की, आपलाच खातोय ना. अशी काही काही माणसं विचार करतात. भाव जर उभा राहिला का नाही इलेक्शनाला तर दुसरा भाग पाडायचा प्रयत्न करतो. असं करायचं असतं का? अहो, आपलाच आहे हा विचार करत माणसाने जीवन जगलं पाहिजे या कलियुगामध्ये. कलियुगामध्ये माणसाला धनसंपत्ती प्रत्येक गोष्ट आहे, पण माणसाकडे एक गोष्टीची कमतरता पडत चालली, ती गोष्ट म्हणजे माणुसकी. माणसाकडे माणुसकी कमी पडत चालली. हो, माणूस माणसाचा विचारच करत नाही. माणसाने माणुसकी जपली पाहिजे. या कलियुगातील खूप मोठा असा दागिना म्हणजे माणुसकीचा आहे. म्हणून म्हणलं जातं, हीच मुझी प्रार्थना, हेच मुझे मागणे, मानसाने मानसासी मानसा समवागणे, हीच मुझी प्रार्थना. प्रार्थना करायला गेली, माणसाने माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, माणुसकीने वागलं पाहिजे. मग दगडं प्रामाणिक होती पण माणसं प्रामाणिक राहिली नाही. ही गोष्ट आपण मोडली पाहिजे. माणसाने पण प्रामाणिकपणा शिकली पाहिजे. माणसाने सुद्धा माणुसकी शिकली पाहिजे. ही गोष्ट आपण या कलियुगामध्ये शिकली पाहिजे. मग बघा, तुकोबारायांनी आहे असा ग्रंथ बाहेर आला, ही ख्याती तुकोबारायांची.
मग पहिलं आश्चर्य झालं. आता दुसरं आश्चर्य म्हणजे काय? तुकोबारायांच्या नामाला यम सुद्धा घाबरतो. तुकाराम 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 नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम ओ, ओ, धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम आ जय बाबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ अहो, यम सुद्धा घाबरतो. कुणाला? तुकोबारायांच्या नामाला. हे झालं. हे दुसरं आश्चर्य झालं. आता तिसरं आश्चर्य म्हणजे काय? तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. तुम्हा आम्हाला मृत्यू आहे, पण तुकोबाराय एकमेव असे संत आहेत की ते सदैव वैकुंठाला गेले. मग एवढे अधिकारी संत असून काय म्हणतात? अनुरेणू या थोकडा तुका का आकाशाए वाडा तुका आकाशाए वाडा तुका आकाशाए वाडा अनुरेणू या थोकडा तुका आकाशाए वडा तुका आकाशाए वडा तुका आकाशाए अनुरेणू या तोकडा क्या बात आहे? तुका आकाशाए वाडा तुका आकाशाए वाडा अनुरेणू या तोकडा तुका आकाशाए वडा तुका आकाशाए वडा तुका आकाशाए वाडा ए वाडा ए वाडा अनु रेणू या तोकडा तुका आकाशे वडा. मग एवढी ख्याती असणारे तुकोबाराय काय आपल्याला संदेश देतात? तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. आपुला व करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. अहो, त्या भगवंताला जर आपलं केलं नाही ना, तर त्याशिवाय जीवनामध्ये सुख नाही. अहो, आपल्याला चांगल्या मार्गाने जायचं काम आज भगवंत करतात. दृष्टांत तुम्हाला एक सांगते मामांचा. मामाने आपल्या कोणत्या मार्गावरती मनुष्याने चाललं पाहिजे. जर वाईट मार्गाला असला ना, जर मामांच्या सानिध्यामध्ये गेला ना माणूस, तर तो चांगल्या मार्गाला जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठला 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 मामांचा तर येळकंडीच्या माळावरती आला होता. तळ आला होता. तळ आल्यानंतर सर्वत्र बातमी पसार झाली. काय? मामांचा तळ माळावरती आलाय आणि 1000-1200 मेंढी माऊली मामांच्या जवळ आहे. सर्वत्र बातमी पसरली. जसा आज हा तळ धर्मपुरी गावामध्ये आलेल्या गोशाळेमध्ये इथं आलेला आहे, तशी सर्वत्र बातमी पसरलेली. मग तसा मामांचा तळ आला होता. मग सर्वत्र बातमी पसरली की मामांचा तळ माळावरती आलेला आहे आणि 1000-1200 मेंढी माऊली मामांजवळ आहेत. सर्वत्र बातमी पसरली. कोण मामांच्या दर्शनाला येऊ लागलं, कोण महाप्रसादाला येऊ लागलं, कोण भजनाला येऊ लागलं. प्रत्येक जण मामांच्या दर्शनाला येऊ लागलं. मग जशी बातमी चांगल्या लोकांना कळते, तशी बातमी वाईट लोकांना पण कळते. मग त्या गावामध्ये एक बाळप्पा बागडी नावाचा एक दरोडाखोर होता. काय होता? दरोडाखोर म्हणजे चोरी करणारा, दरोडा घालणारा. तो खूप ठिकाणी दरोडा टाकायचा आणि दरोडा टाकायचा आणि घर काय करायचा? लुटायचा. पण त्याच्याकडे एक वैशिष्ट्य असं होतं की तो दरोडा टाकायचा, पण गरीबाच्या घरी दरोडा टाकत नव्हता. तो श्रीमंताच्या घरी दरोडा टाकायचा. मग त्याला सुद्धा ही बातमी कळली, मामांचा तळ आलाय माळावरती
1200 मेंढी माऊली आहेत. मग त्याने विचार केला की मामांच्या तळावरती आपण दरोडा टाकला पाहिजे. आणि एकदा मामाच्या तळावरती दरोडा टाकला ना, परत ना आपल्याला दरोडा टाकायची गरज पडणार नाही. 1200 काही मेंढी माऊली आहेत. त्याने विचार केला, म्हणला चला मामाचा तळ पाहिला जाऊ. मग तो माळावरती गेला आणि लांबूनच मामाच्या तळाचं निरीक्षण करू लागला, पाहणी करू लागला, पाहू लागला मामांचा तळ कसा आहे. मग त्याला त्याच्या पाहण्यात आलं मामाचे अनेक सेवक आहेत, ती मेंढी माऊलीची सेवा करतात. अनेक सेवक आहेत व गावातील माणसं सुद्धा मामाच्या दर्शनासाठी येते. कोण अन्न ग्रहण करायला कोण येते, कोण प्रसादाला येते. प्रत्येक जण मामाकडं काही ना काही तर काम पण घेऊन येत होतं. त्याच्या लक्षात आलं व माणसांची गर्दी संध्याकाळी खूप वाढते आणि ती 10 वाजेपर्यंत माणसांची गर्दी राहते. तिने पाहणी केली व पाहणी केल्यानंतर ठरवलं की मामाच्या तळावरती काय टाकायचा, दरोडा टाकायचा. त्याने ठरवलं बघा. व त्याने 21 साथीदाराला सांगितलं की मामाच्या तळावरती आपल्याला दरोडा टाकायचा आहे. आणि एकदा मामाच्या तळावरती आपण जर दरोडा टाकला ना, तर आपल्याला परत न दरोडा टाकायची गरज लागणार नाही. त्यांनी सांगितलं साथीदाराला. साथीदार पण म्हणले चालल, टाकू आपण मामाच्या तळावरती दरोडा. दरोडा टाकायचं म्हणल्यानंतर अचानकच येऊन दरोडा टाकत नाहीत चोर. अगोदर पाहणी करतात. पाहणी केली नंतर नियोजन करतात. त्यांनी सुद्धा नियोजन केलं आणि एक दिवस दरोडा टाकायचा दिवस ठरवला. ठरवल्यानंतर सकाळ झाली, तो दिवस उजाडला. उजाडल्यानंतर सकाळ झाल्यानंतर विचार करू लागतात कधी संध्याकाळ होती आणि कधी आम्ही मामाच्या तळावरती दरोडा टाकतोय. विचारच करायला सुरुवात केली. सकाळ झाली होती, वेळ पटापटा जाऊ लागला. संध्याकाळ झाली व मामाच्या तळाच्या बाहेरच त्यांनी एक साथीदाराला बाहेर सांगितलं होतं, ज्या वेळेस मामाच्या तळावरची गर्दी कमी होईल ना, तेव्हा आम्हाला सांगायला तू ये, म्हणजे आम्ही त्यावेळेस येऊ. पण आश्चर्य एक होतं, त्या तळावरती रोज 10 वाजताच सर्व माणसं घरी जात होती. पण त्या दिवशी मामाच्या तळावरची गर्दीच कमी होत नव्हती. मामाच्या तळावरची गर्दीच कमी होत नव्हती. 10 वाजल्या तरी गर्दी कमी होईनाय. परत 11 वाजल्या, मग गर्दी कमी झाली. हा पळत पळत गेला आणि सांगितलं मामाच्या तळावरची गर्दी आता कमी झालेली आहे. आता दरोडा टाकायला गेलं तर काही सुद्धा हरकत नाही. मग ठरवलं मामाच्या तळावरती आता चालायला निघायचं, दरोडा टाकायला निघायचं. 12 वाजता चालायला सुरुवात केली. 21 साथीदारांनी आणि त्या बाळप्पा बागडीने चालायला सुरुवात केली. चालत चालत मामाचा तळ जवळच होता, पण पण मामाचा तळच येत नव्हता. चालत्यात मामाचा तळच येत नव्हता. 12चे 1 वाजले, मामाचा तळ आला नाही. मग तो बाळप्पा बागडी म्हणला, अरे साथीदारांनो, चला ना लगबगीनं, आपल्याला दरोडा टाकायचा आहे. असं चाललं तर उद्या सकाळच होईल, आपला दरोडा टाकणं शक्य होणार नाहीये. चला पटापटा. मग परत न पटापटा चालायला सुरुवात केली. तर पटापटा चालतात तरी मामाचा तळच येईना. आता तो चिरडतो बाळप्पा बागडी, म्हणतो तुम्ही चालून काय तुमचा उपयोग नाही, आता पळायला सुरुवात करा. काय करा? पळायला सुरुवात. पळायला सुरुवात केली. 3 वाजल्या, 4 वाजल्या तरी मामाचा तळ काय दिसतच नव्हता, सापडतच नव्हता. मामाचा तळ सापड नाही. पळतोय. आता खूप उशीर झालो, थकली 21 साथीदार. आणि आता बाळप्पा बागड्याला म्हणू लागली, आपण किती पळतोय, मामाचा तळ तर जवळच आहे, तरी आपल्याला का अजून आपण मामाच्या तळावरती पोच नाही. आता सकाळ व्हायला आली या, पहाट झाली या, करायचं काय. मग बाळप्पा बागड्याच्या ध्यानात आलं की गावातील सर्व माणसं मामाच्या दर्शनाला का जात आहेत. काही ना काही तर मामा थोर व्यक्ती दिसतात
म्हणून त्याने विचार केला दरोडा टाकला नाही तर चालेल, पण उद्या मामाला भेटल्याशिवाय घरी जायचं नाही. 21 साथीदार आणि तो बाळप्पा बागडी मामाच्या तळावरती यायला निघतात. कोणाच्या? मामाच्या तळावरती सकाळ सकाळची यायला निघतात. तो बाळप्पा बागडी पुढे असतो, 21 साथीदार माग असतात, मामाच्या तळावरती निघतात. जात असताना तो बाळप्पा बागडी पहिल्यांदाच मामाला पाहतो. मामा बाजावरती बसलेले असतात, खांद्यावरती घोंगडी असते, कपाळाला भंडारा असतो आणि हातामध्ये काठी असते. आणि तो बाळप्पा बागडी मामाचं रूप पाहतोय. कसं आहे मामाचं जरीच्या रूप? पेट्याला सोन्याचं लावलंय बटन, जरीच्या पेट्याला सोन्याचं लावलंय बटन, बाळू मामाचं लय बाय बारी नटन, बाळू मामाचं लय बाय बारी नटन, बाळू मामाचं लय बाय बारी नटन. हरीच्या दोन्याला लावलंय बटन, हरीच्या दोन्याला लावलंय बटन, बाळू मामाचं लय बाय भारी नटन, बाळू मामाचं लय बाय भारी नटन. जरीच्या पेट्याला सोन्याचं लावलंय बटन, जरीच्या पेट्याला सोन्याचं लावलंय बटन. बला बला बाळू मच्चान, बला बला बाळू मच्चान. या बाळू मामाचं लय बाय भारी नटन, बाळू मामाचं लय बाय भारी नटन. बाळू मामाचं लय बाय भारी नटन, बाळू मामाचं लय बाय भारी नटन. ए भंडारा कपाळी हाती गोंगडन काठ, ए भंडारा कपाळी हाती गोंगडन काठी. राखी तो मेंढरा बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढरा बाळू मामाच्या साठी. राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी. या बाई सोन्याच्या नांदात, या बाई सोन्याच्या नांदात, मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. तुझ्या रानात बायवा दिसती पांढरे, दिसती पांढरे बायवा दिसती पांढरे, रे बायवा दिसती पांढरे. या डोंगर बनात, या डोंगर बनात, कशी बाई चरती कोकर, चरती कोकर बाळू मामाची मेंढर. करे बायवा बळचिंडर, ए चरती कोकर बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर. बला बला बाळू मामाच्या नांदात, बला बला बाळू मामाच्या नांदात. जय बाळू मामा. अहो त्या बाळप्पा बागडीनं मामाचं रूप पाहिलं आणि मामाने हाक मारली, ए बागड्या ये इकडं. मग त्याला आश्चर्य झालं. तो म्हणला मामाला माझं नाव कसं काय माहित? मामा म्हणतात, ए बागड्या तू इकडे ये, तू माझ्या तळावरती दरोडा टाकायला आला होता. अरे बघ याच काठीने मी ह्या जगाचं रिंगण ऐकतोय की रे. आणि तू माझ्या तळावरती दरोडा टाकायला आला होता. मग त्याला मामाचा अधिकार कळला. मामाच्या चरणाला मिठी घातली आणि म्हणला, बामा मला माफ करा, मी चुकलो, मी तुमच्या तळावरती दरोडा टाकायला आलो, मला माफ करा. बघा मामा माझ्याकडून चूक झाली या, मला काही ना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे या. म्हणून मी आजपासून या मेंढी माऊलीची सेवा करत तुमच्या जवळ राहील. बघा आज एक दरोडेखोर आज चांगला माणूस झाला. कुणामुळं? मामामुळं. मग त्या दरोडेखोराने त्या बाळप्पा बागडीनं काय केलं तर भंडारा लावला कपाळाला, घोंगडी घेतली आणि मेंढी माऊलीची सेवा करायला सुरुवात केली. भंडारा कपाळी हाती घोंगडणी काठी, भंडारा कपाळी हाती घोंगडणी काठी, राखीत मेंढरा बाळू मामाच्या जात, राखीतो मेंढरा बाळू मामाच्या जात. बाळू मामाच्यासाठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी. ए भंडारा कपाळी बोला,
काठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या जाडी राखीतो मेंढर बाळू मामाच्या जाडी बाळू मामाच्या साठी मामाच्या बोला 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 बाळू मामाच्या नावानं सांभले मामाच्या नावानं सांभले माऊलीच्या नावानं सांभले आणि माऊलीच्या नावानं सांभले तो बाळप्पा बागडे चांगल्या मार्गाने गेलाय ही ताकद आहे हो देवाजवळ जाण्याची मग तू बरं आहे तेच सांगतात त्या भगवंताला आपलंसं करा मग त्या भगवंताला मग कोणत्या पण देवाला आपलं करा क्यों सगळे देव एकच आहेत क्यों मामा सांगतात तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा सुद्धा मीच आहे आता तुम्ही काशीला गेला ना तो काशीचा विश्वनाथ सुद्धा कोण आहे मीच आहे हो फक्त त्या भगवंताची भक्ती करत असताना मनापासून केली पाहिजे हो त्या भगवंताला आपलंसं मनापासून केलं पाहिजे अहो एक वेळेस मामांचा तळ व्यंकटेश्वरला पडला होता मग सर्व सेवकांना कळलं की या गावामध्ये व्यंकटेश्वरांचं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान आहे म्हणून सर्वजण पाया पडायला गेली मामा आणि त्यांचा एक सेवक दोघ जण राहिले व मामा विचारतात सेवकाला तू का गेला नाही सर्व सेवक तर व्यंकटेश्वरला भगवंताचं दर्शन घ्यायला गेले तू का गेला नाही तेव्हा तो सेवक म्हणतो मामा अहो तो व्यंकटेश्वर सुद्धा तुम्हीच आहात क्यों तुम्ही साक्षात तो व्यंकटेश्वर आहे मी का त्या देवाच्या दर्शनाला जाऊ तुमचं जरी दर्शन घेतलं ना तर साक्षात मला व्यंकटेश्वरांचं दर्शन अहो मामा सांगतात जा बाज आण मग तो सेवक जातो आणि एक बाज घेऊन येतो मामा त्या बाजावरती बसतात म्हणतात की सर्वजण गेले दर्शनाला तुला पण व्यंकटेश्वरांचं दर्शन झालं पाहिजे मग स्वतः मामा व्यंकटेश्वरांचं रूप धारण करतात आणि त्या सेवकाला दर्शन घेतात बघा म्हणजे मामा व्यंकटेश्वरांचं रूप आहे म्हणजे सर्व संत हेच सांगतात अहो तुम्ही त्या भगवंताला शरण जावा मग तो कोणता का देव असना त्या देवाची सेवा फक्त करता आली पाहिजे अहो जर तुम्ही एका देवाची जर सेवा केली ना उदाहरण सांगायला गेलं तुम्ही मामांची सेवा करता कुणाची मामांची सेवा करता मग अशी मामांची सेवा झाली पाहिजे उद्या जरी तुम्ही पांडुरंग परमात्माच्या मंदिरात गेला आणि त्या भगवंताला पाहिलं ना तर तुम्हाला मामा दिसले पाहिजे अशी सेवा करता आली पाहिजे कारण की सर्व देव एकच आहे हो तोच विष्णू आहे तोच महादेव आहे तोच शंकर आहे प्रत्येक देव एकच आहेत फक्त आपल्याला ओळखता आलं बाळू मामा बद त्याने मेंढ केला पद पद मामा वैद वैद ध्यान केल्या मेंढ्या पैद रुद्राचा अवतार थोरयो राहतात महापुरा उधळूनी भंडारा हा हा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार बाळू मामा वैदव त्याने मेंढ केला पैद पैद वैद वैद ध्यान केल्या मेंढ्या पैद बोला 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 बाळू मामाच्या नावानं सांभले बाळू मामाच्या नावानं सांभले जय बाळू मामा रुद्राचा अवतार आहे तोच महादेवांचा अवतार आहे मग तेच तू बरं सांगते
म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. मग त्या भगवंताला जर आपलं नाही केलं तर एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती वसन. मग त्या भगवंताला कसं आपलं करायचं तर तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय